बाइक खींच लेना वो। वही करेंगे। वो फारसी पटारी है। आज आपण वर्धा रोड वरील हाजीनगरच्या ज्या हा जो एरिया या एरियामध्ये आज महानगरपालिकेमार्फत अतिक्रमण निर्मूलनाचं काम चाललेलं आहे। या माध्यमातून आज आपण जे स्थानिक लोक आहेत ज्यांचे या ठिकाणी अनेक वर्षापासून ज्यांचे घर असतील या लोकांशी आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नेमकं काय घडलं? मैं मोहम्मद ताहिर, ये घर मेरा, ये नोटिस बिटिस कुछ दिए नहीं, ये बलजबी आके तोड़ रहे। अरे कोर्टों में इसका केस चालू है, ये बिलजी माई पावर से ये सब तोड़ रहे। हम कहाँ जाएंगे, बच्चे छोटे छोटे लेके। आप यांचं असं म्हणणं आहे की हे जे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील महानगरपालिकेमार्फत अशा प्रकारे हे म्हणजे बेकायदेशीरपणे जे अतिक्रमण मोहीम जी राबवण्यात आली ती अत्यंत चुकीची आहे आणि हा संदर्भ यांचा जो परिवार हा उघड्यावर येईल। क्या कहेंगे इस बारे में? अरे भाई हम गरीब लोग हैं, हमारा तोड़े तो हमारे को कुछ मिलेगा क्या? नहीं मिलने वाला। ये इतने बच्चे हमारे कहाँ लेके जाएंगे? रमजान महीना है, दीवार बार का टाइम है। नोटिस भी जाने महानगर पालिका से तो आपको नोटिस तो मिली होंगी ना इसके पहले? नोटिस नहीं मिली हमको नोटिस नहीं मिली। हम 30 साल से यहाँ रह रहे और इन्होंने हमको नोटिस नहीं दिया, आके तोड़ना चालू कर दिए। हमारे मुंह में पानी भी नहीं ना चाय भी नहीं। क्योंकि कोई भी मोहीम जी असते ती मोहीम ही सुरू करण्या अगोदर संबंधित व्यक्तींना नोटीस दिली जाते और 15 दिवसाचा कालावधी दिला जातो की आपला सामान हा व्यवस्थित काढून घ्यावा। मात्र यांना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी नोटीस दिली नाही आणि या लोकांचा आपण पाहू शकता की संसार कशा प्रकारे जे पत्र्यांचं घर आहे ते तोडण्यात आलेलं या लोकांचा आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। सोबत जे लहान लहान लेकर आहेत ते लेकर घेऊन कुठे जातील आणि जी पर्यायी व्यवस्था काय केली महानगरपालिका हे त्यांनी स्पष्ट करावं। और क्या हम यहाँ आजकल से नहीं रह रहे, आज 20-25 साल हो गए हमको यहाँ रह रहे। हमारे छोटे छोटे बच्चे हैं, 40 साल हो गए। फिर हमने कहाँ जाना वाला? आज लेके आए हमारे बुलडोजर लेके आ रहे हमारे दरवाजे से, हमने कहाँ जाना वाला? नोटिस आपण पाहू शकता की या घरामध्ये देखील काही जे गर्भवती महिला आहेत त्या महिलांना आता संसाराचा उघड्यावर पडला असताना आता या महिला जातील कुठे याचा देखील आपण महानगरपालिकेने उत्तर द्यायला हवं। मी जितेंद्र काजन, सामान्याचा आवाज, जय भीम। आज आपण या ठिकाणी बघत आहोत की ज्या हाजी नगर हा जो एरिया वर्धा रोडवर वसते या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन काढण्यात चाललेलं आहे। या संदर्भात आपल्याकडे महानगरपालिकेचे जे कर्मचारी जे साहेब आहेत जाधव साहेब या मोहिमेसंदर्भात आपण काय सांगणार? बोला तुम्ही बोला, लक्ष न द्या तुमच्याकडे। धुळे महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून सदर जागेबाबत आणि यापूर्वी या जागेबाबत कोर्ट मॅटर असताना तसंच या जागेचे जे अतिक्रमणधारक आहे यांनी कोर्टात अपील केला असता सदरच्या कोर्टाने यांना निशाणी 5 फेटाळण्यात आलेली आहे। त्यांच्या विरुद्ध यांचा निकाल लागलेला असताना कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडे कागदपत्र नसताना इलिगल महानगरपालिकेने गेल्या 2025 मध्ये यांना रितसर नोटिसा बजावल्या होत्या, काहींनी घेतल्या होत्या, पूर्वी लोकांनी घेतल्या नव्हत्या। तसेच आपण यांना रजिस्टर पोस्टाद्वारे यांना नोटीस आपण इश्यू केलेला आहे। त्यानंतर वारंवार यांना आपण त्वरित पद्वारे सूचित करण्यात आलेलं आहे का सदरचे केलेले बांधकाम तुम्ही स्वतः स्वखर्चाने काढून घ्यायचे। पण गेल्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका, सण उत्सव, पावसाळा याच्या आणि शाळे परीक्षा या कारणामुळे सदर अतिक्रमण काढण्याचं तर स्थगित झालं होतं। या जानेवारी महिन्यामध्ये नव्याने यांना पुन्हा नोटीस देण्यात आल्या आहे। काहींनी घेतल्या, पुन्हा काहींनी घेतल्या नाही, त्यांना रजिस्टर पोस्टाने पुन्हा देण्यात आलेलं आहे। आणि तसंच दोन्ही शब्दाद्वारे यांना 2-3 वेळा आम्ही सूचना केलेल्या आहे, त्यांनी कुठल्या प्रकारे प्रतिसाद न दिला नाही। कालच कारवाई निश्चित होती पण काल 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या नाही, काल पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाला नाही। आज रोजी कारवाई निश्चित करण्यात आली आहे। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे PI व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांच्या बंदोबस्तात सदर अतिक्रमण काढण्यात येत आहे। नागरिकही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे। मी का जाधव साहेब, ज्या प्रकारे ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की हा जो खटला आहे हा न्यायप्रविष्ट होता, मग या न्यायप्रविष्ट खटला असताना अतिक्रमण म्हणजे महानगरपालिका आपण निकाल आमच्याकडे आहे, असं कुठल्याही प्रकारचा खटला नाही। मी जितेंद्र काजन, सामान्याचा आवाज, जय भीम।